शेवटी घरात बसून या सगळ्या गोष्टी समजत नाहीत। थेट आपल्याला गावात जावं लागतं, शिवारात जावं लागतं, शेतावर जावं लागतं, बांधावर जावं लागतं, तेव्हा आपल्याला जी काय रिअल स्टोरी, खरी हकीकत आपल्याला माहिती पडते। त्यामुळे तुमच्यातलाच एक कार्यकर्ता, तुमच्यातलाच एक शेतकऱ्याचा मुलगा आज या राज्याचा मुख्यमंत्री आहे। का त्यांनी काय आपण शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये का? फक्त सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या लोकांनीच मुख्यमंत्री व्हावं, ज्याची राजकीय पार्श्वभूमी मोठी आहे त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं असं काय कायदा आहे? आज उद्या तुमच्यातलाच एक कोणी माणूस, सर्वसामान्य माणूस या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो, शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकतो। अशा प्रकारचं या ठिकाणी आज सरकारचं आपण काम सुरू केलेलं आहे। आणि म्हणून आज खूप लोकांना पोटदुखी आहे की गेल्या 1.5 वर्षामध्ये जे आम्ही काम केलेलं आहे, खरोखर आपल्याला सांगतो मी आणि देवेंद्र फडणवीसजी दोघंच पहिल्या वेळेस शपथ घेतली, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद। कॅबिनेटमध्ये आम्ही दोघंच होतो। त्या दिवसापासून या मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त भागाला, विदर्भातल्या दुष्काळग्रस्त भागाला पाणी मिळालं पाहिजे, वाहून जाणारं पाणी अडवलं पाहिजे। मराठवाडा वॉटर ग्रीड सायडिंगला लावली होती, ती आम्ही मेन स्ट्रीममध्ये आणली आणि त्याला देखील आम्ही प्रधानमंत्री महोदयांना विनंती केली आहे की एवढ्या मोठ्या प्रकल्पाला आम्हाला तुमची मदत पाहिजे, आम्हाला तुमचे आशीर्वाद पाहिजे। आणि मी आपल्याला सांगतो, केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून या राज्याचा विकास करत आहे। हे डबल इंजिनचं सरकार सुरू आहे आणि म्हणूनच गेल्या 2.5 वर्षात मागच्या जे बंद झालेले प्रकल्प, बंद पडलेले प्रकल्प, जसं हा पण बंद पडलेला होता ना रे, 8 वर्षापासून बंद पडलेला प्रकल्प आपल्या हेमंत पाटीलने चालू केला। असे अनेक प्रकल्प राज्यात सुरू झाले।